हाय, हॅलो, नमस्ते, नमस्कार, राम राम. तर एवढी नटून थटून मी हॉस्पिटलला काय करायला ते मी पुढे सांगते. किवच्या मावच्या लग्नाचे कार्यक्रम एकानंतर एक प्रत्येक दिवशी काही ना काही चालूच होतं. आम्ही गेलो पहिल्या दिवशी, त्या दिवशी पानवाटीचा कार्यक्रम होता. गावाकडं पोचल्याच्या नंतर मस्त असं तिथं छान हिरवा मांडव वगैरे घालून झाला होता आणि हे बांगड्या वगैरे भरण्याचा पण कार्यक्रम झाला. आम्ही पोचलो होतो थोडंसं उशिरा, पेशंट असल्यामुळं काही लवकर जाणं झालं नाही. आणि नंतर संध्याकाळची होती पानवाटीचा आणि गादी भरण्याचा कार्यक्रम. गेल्याच्या नंतर मस्त हातपाय धुतले. हातपाय धुतले. हे बघा, जुन्या काळातली कणगी. आमच्या मावच्या इथं कणगी वगैरे आहे. आमच्या आईने मस्त सारून वगैरे ठेवली. असो, मावचा मेकअप वगैरे झाला आणि गादी भरण्याचा कार्यक्रम पण सुरू झाला. मस्त छान देवाची पूजा वगैरे, आरती झाली आणि तिथे माझी कीव आणि आमचा विराज छान असा धिंगामस्ती चालू होते. आरती वगैरे, आरती पूजा जे काही विधी असतात ते पूर्ण केले आणि आम्ही गेलो फोटोशूट करण्यासाठी. थोडंसंच घराच्या मागे शेत आहे, तिथं फोटोशूट आणि आमच्या कीवचा धिंगाणा रस्त्यानं पण चालूच. मग फोटोशूट वगैरे झाला आणि नंतर लगेच संध्याकाळचा थोडासा उशिरा पानवाटीचा पण कार्यक्रम सुरू झाला. तिकडचे पाहुणे आधीच येऊन बसले. 2 का 2.5 दिवसाची हळद निघाली होती, त्याच्यामुळे सगळं काही निवांत असं चाललं होतं. एका दिवसाची हळद असलं की सगळं हे विधी असतात ते गडबड सकाळीच आटपून घेतात. मग आम्हाला भरपूर उशीर झाला होता आणि आज हळद दळायला पण इथं खूप उशीर यांनी केला होता. बायकांचं आवरतच नसते ना, किती निवांतपणा असला तरी. मग हळदीचा वगैरे कार्यक्रम वगैरे झाला. आम्ही घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही लग्नाला वापस निघालो. नटून थटून मस्त आमची नवरीबाई तर तयार झाली. ह्या सगळ्या आमच्या माऊ पण इथं तयार झाल्या. छान सप्तपदी लग्न वगैरे पार पडला आणि त्या 2-3 दिवसाच्या धावपळीमध्ये आमच्या माऊला खूप विकनेस आला. थोडीशी नवरीपणा असला की तर नर्वसनेस वगैरे असते, त्यामुळे माणूस काही जास्त खातपीत वगैरे नसते, त्यामुळे माऊला चक्कर येत होती आणि तिचा BP झाला लो आणि घेऊन जावं लागलं हॉस्पिटल. गावाकडून तिचा विदाईचा कार्यक्रम वगैरे होण्याच्या आधीच आम्ही हॉस्पिटलला येऊन पोहोचलो आणि मग सगळेजण तिची वाट बघत. माऊला लावली IV वगैरे आणि नंतर केली तिची पाठवणी. तर भेटूयात आता पुढच्या वेळामध्ये.